कसे आहात आपण सर्व? तुम्ही सर्व बघत आहात इन्फॉर्मेटिव्ह सर्च यूट्यूब चॅनल आणि पुन्हा एकदा सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये. नोकरीविषयक माहितीचा महत्त्वपूर्ण व्हिडिओ घेऊन तुमच्या सगळ्यांसाठी इथे आलेलो आहोत. महाराष्ट्र मेट्रो मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशन अंतर्गत इथे नोकरीची सुवर्ण संधी उपलब्ध झालेली आहे. तर त्या संबंधित सविस्तर माहिती जी आहे आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. जसे की कोणत्या पदांसाठी ही भरती आहे, यासाठी वयोमर्यादा काय लागणार आहे, शैक्षणिक अर्हता काय आहे, यासाठी अर्ज कशा पद्धतीने करायचे आहेत, वेतन किती मिळणार आहे, परीक्षा होणार आहे, मुलाखत होणार आहे, कशा पद्धतीने इथे निवड प्रक्रिया राबवण्यात येणार आहे, अशा तुमच्या मनातल्या सगळ्या महत्त्वाच्या प्रश्नांची उत्तर आजच्या व्हिडिओमध्ये दिलेली आहेत. त्यामुळे तुम्ही जर नोकरीच्या शोधात असाल, मेट्रो अंतर्गत इथे जॉब करू इच्छित असाल, तर आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. तर चला आपण सविस्तर माहिती इथे जाणून घेऊया. तर मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशन यांचं हे ऑफिशियल पेज आहे MMRC. वेबसाईटची लिंक तुम्हाला ह्याच व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये बघायला मिळेल. ऑफिशियल वेबसाईटवरती संपूर्ण माहिती जी आहे यासंबंधी दिलेली आहे. तर आपण आता सविस्तर व्हिडिओ जो आहे तो बघूया. व्हिडिओमध्ये पुढे जाण्यापूर्वी मित्रांनो, तुम्ही जर आपल्या चॅनलवरती आज पहिल्यांदाच आला असाल किंवा अजूनही आपलं यूट्यूब चॅनल तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल, तर आठवणीने आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. असेच नवनवीन नोकरीविषयक माहितीचे व्हिडिओ बघण्यासाठी नोटिफिकेशनचं बेल आयकन सुद्धा प्रेस करा. आणि तुमच्याचप्रमाणे तुमचे मित्रमैत्रीण, नातेवाईक यांना सुद्धा कुणाला नोकरीची आवश्यकता असेल तर त्यांना सुद्धा आपला हा व्हिडिओ शेअर करा. त्यांना सुद्धा आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला सांगा. म्हणजे त्यांना सुद्धा नोकरीविषयक माहितीची महत्त्वपूर्ण इथे माहिती जी आहे ती मिळत जाईल. तर सुरुवातीला आपण जी डिटेल ॲडव्हर्टाइजमेंट आहे ती बघूया इथे. सो मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशन MMRC यांच्या अंतर्गत इथे ही जी आहे नोटिफिकेशन रिक्रुटमेंट ॲडव्हर्टाइजमेंट जी आहे प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. सो मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेड इंटेंड्स टू अपॉइंट अ क्वालिफाईड अँड एक्सपिरियन्स प्रोफेशनल फॉर अ फॉलोइंग पोस्ट ऑन कॉन्ट्रॅक्ट अँड डिप्युटेशन बेसिस. सो एक्सपिरियन्स इथे गरजेचा आहे. फ्रेशर्स यासाठी अप्लाय करू शकत नाही. त्यामुळे तुम्ही जर फ्रेशर्स असाल, कोणताही अनुभव तुमच्याकडे नसेल, तर आपल्या चॅनलवरती बरेच इथे नोकरीविषयक ऑप्शन अवेलेबल आहे, ते तुम्ही जाऊन चेक करू शकता. सो पहिली इथे पोस्ट आहे असिस्टंट जनरल मॅनेजर सेफ्टी अंतर्गत. 5 वर्षाचा कॉन्ट्रॅक्ट असणार आहे. एक इथे जागा आहे अनरिझर्व ओपन कॅटेगरीसाठी. 70,000 ते 2 लाखापर्यंत E4 वेतन तुम्हाला जे आहे ते मिळणार आहे. असिस्टंट जनरल मॅनेजरच्या पोस्ट आहे RS अंतर्गत. सेम यासाठी सुद्धा 70,000 ते 2 लाख वेतन आहे. कॉन्ट्रॅक्ट 5 वर्षाचा असणार आहे. EWS साठी ही जागा आहे. असिस्टंट मॅनेजर आहे इथे PR अंतर्गत. 50,000 पासून 1,60,000 पर्यंत वेतन असणार आहे. यासाठी सुद्धा तुमचे अपॉइंटमेंट जे कॉन्ट्रॅक्ट आहे तुमचं 5 इयर्स पर्यंत असणार आहे. त्यानंतर असिस्टंट मॅनेजरच्याच पोस्ट आहेत फायर अंतर्गत. यासाठी सुद्धा सेम वेतन तुम्हाला मिळणार आहे. पुढच्या पोस्ट आहे डेप्युटी इंजिनियर सेफ्टी अंतर्गत, ज्यासाठी 50,000 ते 1,60,000 वेतन तुम्हाला आहे. कॉन्ट्रॅक्ट बेसिसवरती या पोस्ट आहे. 5 वर्षाचं तुमचं कॉन्ट्रॅक्ट यासाठी असणार आहे. ज्युनियर इंजिनियरच्या इथे पोस्ट आहेत. 2 जागा आहेत इथे. त्याच्यानंतर फायर इन्स्पेक्टरच्या पोस्ट आहेत. ज्युनियर इंजिनियर सिव्हिल अंतर्गत पोस्ट आहे, ज्यासाठी 35,280 ते 67,000 पर्यंत वेतन असणार आहे. आणि सिनियर असिस्टंट HRच्या इथे पोस्ट आहे. कॉन्ट्रॅक्ट सगळ्यांसाठी 5 वर्षाचं असणार आहे. सो जरी कॉन्ट्रॅक्ट बेसिस असेल तर बऱ्याच वेळा हे कॉन्ट्रॅक्ट जे आहे रिन्यू केलं जातं. त्याच्यामुळे फक्त कॉन्ट्रॅक्ट बेसिसवर आहे म्हणून सोडून देऊ नका. 5 वर्षाचं असंही हे कॉन्ट्रॅक्ट असणार आहे. त्यानंतर तुम्हाला जे आहे इथे परमनंटचे चान्सेस असू शकतात किंवा पुढे जी काही संधी उपलब्ध असेल त्या तुम्ही इथे मेट्रो अंतर्गत तुम्हाला मिळू शकतात. सो एकूण 9 इथे टोटल जागा दिलेल्या आहेत. सो यासाठी आता एज क्वालिफिकेशन जे तुमचं कन्सिडर केलं जाणार आहे ते आहे 1 मार्च 2024 रोजी. डिटेल ॲडव्हर्टाइजमेंट ऑफिशियल वेबसाईटवरती आहे. त्याचबरोबर आपल्या टेलिग्राम चॅनलला सुद्धा अपलोड केलेली आहे. टेलिग्राम चॅनलची लिंक तसंच ऑफिशियल वेबसाईटची लिंक ह्याच व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला बघायला मिळेल. ऑनलाईन रजिस्ट्रेशन जे आहेत स्टार्ट झालेले आहे 16 मार्चपासून आणि ते एंड होणार आहे तुमचे 15 एप्रिल 2024. सो एक पूर्ण 1 महिन्याचा कालावधी तुमच्याकडे ऑनलाईन ॲप्लिकेशन करण्यासाठी आहे. सो प्रत्येक पदासाठी आता काय शैक्षणिक अर्हता आणि काय इथे अनुभव आपल्याला लागणार आहे ते आपण डिटेलमध्ये इथे बघूया. सो पहिली जी पोस्ट होती असिस्टंट जनरल मॅनेजर सेफ्टी अंतर्गत. वेतन आपण बघितलेलं आहे. वयोमर्यादा यासाठी आहे मॅक्झिमम 40 इयर्स. एज रिलॅक्सेशन जे आहे डिझर्विंग इंटरनल डेप्युटेशन कॅन्डिडेटसाठी एज रिलॅक्सेशन जे आहे असू शकतं. बाकी कॅन्डिडेटसाठी 40 वर्ष इथे वयोमर्यादा आहे. क्वालिफिकेशन तुम्हाला इथे लागणार आहे फुल टाईम तुमचं बॅचलर आहे इंजिनिअरिंग टेक्नॉलॉजी अँड इलेक्ट्रिक किंवा मेकॅनिकल डिग्री फ्रॉम रिकॉग्नाइज युनिव्हर्सिटी किंवा पोस्ट ग्रॅज्युएशन डिप्लोमा तुमचा इंडस्ट्रियल सेफ्टी फ्रॉम सेंट्रल लेबर इन्स्टिट्यूट CLI
RLI मधून असणं गरजेचं आहे. एक्सपिरियन्स इथे मॅन्डेटरी जो आहे, सो एक्सपिरियन्स तुम्हाला गरजेचा आहे. हँडलिंग ऑक्युपेशनल हेल्थ सेफ्टी रेग्युलेशन जे आहे गरजेचं आहे. सो एक्सपिरियन्स कशा प्रकारे आहे तो तुम्हाला इथे दिलेला आहे. सो त्यानुसार तुम्ही जे आहे ते बघू शकता. डिझायरेबल सुद्धा इथे दिलेला आहे एक्सपिरियन्स. पुढची इथे पोस्ट आहेत असिस्टंट मॅनेजरची. सो यासाठी सुद्धा तुमची फुल टाईम डिग्री इथे मेकॅनिकल किंवा इलेक्ट्रिक किंवा इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशनमध्ये असेल तर तुम्ही इथे अप्लाय करू शकता. मॅन्डेटरी एक्सपिरियन्स आणि डिझायर एक्सपिरियन्स दोन्ही इथे दिलेला आहे. सो त्यानुसार एक्सपिरियन्स तुम्हाला असेल तर तुम्ही नक्कीच इथे ऑनलाईन अप्लाय करू शकता. असिस्टंट मॅनेजरसाठी तुम्हाला 35 वर्ष वयोमर्यादा आहे. फुल टाईम डिग्री तुमची मास मीडिया, जर्नलिझम किंवा मास कम्युनिकेशनमधून इथे गरजेची आहे. यासाठी 3 वर्षाचा तुमच्याकडे पोस्ट क्वालिफिकेशन एक्सपिरियन्स गरजेचा आहे. पुढची इथे पोस्ट होती असिस्टंट मॅनेजर फायर अंतर्गत. सो यासाठी तुमचं BSc PCM घेऊन 3 वर्ष ड्युरेशनचं गरजेचं आहे. इक्विव्हॅलंट फ्रॉम गव्हर्नमेंट रिकॉग्नाइज्ड युनिव्हर्सिटी आणि 1 वर्षाचा ॲडव्हान्स डिप्लोमा नॅशनल फायर सेफ्टी सर्व्हिस कॉलेज NFCSC नागपूर इथून गरजेचं आहे. किंवा 4 वर्षाची जे डिग्री असेल, BE फायर डिग्री असेल नॅशनल फायर सर्व्हिस कॉलेज नागपूरमधून, तरीसुद्धा तुम्ही इथे अप्लाय करू शकता. 3 वर्षाचा एक्सपिरियन्स जो आहे इथे गरजेचा असणार आहे. पुढची इथे पोस्ट होती डेप्युटी इंजिनियर सेफ्टी अंतर्गत. सो यासाठी बॅचलर डिग्री तुमची इंजिनिअरिंग किंवा टेक्नॉलॉजी इन इलेक्ट्रिक मेकॅनिकलमध्ये असणं गरजेचं आहे. पुढची इथे पोस्ट आहे ज्युनियर इंजिनियर लेवल 2च्या. सो यासाठी 35 वर्ष वयोमर्यादा आहे. फुल टाईम तुमची डिग्री किंवा डिप्लोमा कॅन्डिडेटसुद्धा अप्लाय करू शकता इलेक्ट्रिकल और मेकॅनिकल इंजिनिअरिंगमध्ये. डिग्री कॅन्डिडेटसाठी 3 वर्षाचा अनुभव पोस्ट क्वालिफिकेशन आणि डिप्लोमा कॅन्डिडेटसाठी 5 इयर्सचा पोस्ट क्वालिफिकेशन अनुभव इथे गरजेचा आहे. फायर इन्स्पेक्टरसाठी BSc गरजेचं आहे आणि 1 इयरचा फायर सेफ्टी कोर्स तुमच्यासाठी इथे गरजेचा आहे. 3 वर्षाचा तुम्हाला पोस्ट क्वालिफिकेशन एक्सपिरियन्स इथे गरजेचा आहे. ज्युनियर इंजिनियर सिव्हिल अंतर्गत पोस्ट आहे. डिप्लोमा कॅन्डिडेटसुद्धा अप्लाय करू शकता. 35 वर्ष वयोमर्यादा आहे. डिग्री कॅन्डिडेटसाठी मिनिमम 8 इयर एक्सपिरियन्स आणि डिप्लोमा कॅन्डिडेटसाठी 8 इयर आणि डिग्री कॅन्डिडेटसाठी 6 इयर पोस्ट क्वालिफिकेशन एक्सपिरियन्स गरजेचा आहे. सिनियर असिस्टंट HRच्या इथे पोस्ट होत्या. 34,000 पासून 64,000 पर्यंत वेतन तुम्हाला मिळणार आहे. 35 वर्ष मॅक्झिमम यासाठी वयोमर्यादा आहे. सो यासाठी फुल टाईम ग्रॅज्युएट इन एनी डिसिप्लिन, कोणत्याही शाखेतून तुम्ही पदवीधर असाल तर अप्लाय करू शकता. विथ 2 इयर्स फुल टाईम पोस्ट ग्रॅज्युएट डिग्री इन PMIR और IRPM और LSW और MSW और HRM यामध्ये तुमच्याकडे पोस्ट ग्रॅज्युएशन डिग्री असणं गरजेचं आहे. मॅन्डेटरी आणि डिझायरेबल एक्सपिरियन्स दिलेला आहे, तो असेल तर तुम्ही नक्कीच इथे अप्लाय करू शकता. सो सगळ्या पदांची माहिती इथे बघितलेली डिटेल आपण, अनुभव, वयोमर्यादा, क्वालिफिकेशन काय आहे. आता अप्लाय कसं करायचं आहे ते बघूया आपण. सो रिक्रुटमेंट गाईडलाईन्स काय आहे, सिलेक्शन प्रोसेस कशा प्रकारे असणार आहे बघा. सो कॅन्डिडेट जे अप्लाय करणार आहेत, ॲडव्हर्टाइजमेंट विल बी कॉल्ड फॉर अ पर्सनल इंटरव्ह्यू. MMRC रिझर्व अ राईट टू शॉर्ट लिस्ट कॅन्डिडेट फॉर अ पर्सनल इंटरव्ह्यू. त्यांच्याकडे राईट असणार आहे, त्यानुसार तुम्हाला इंटरव्ह्यूसाठी बोलवण्यात येईल. कॅन्डिडेट विल बी शॉर्टलिव्ह फॉर इंटरव्ह्यू ऑन बेस्ड ऑन देअर एलिजिबिलिटी एक्सपिरियन्स इन अ रिलेव्हंट फील्ड. सो त्यानुसार इंटरव्ह्यूला तुम्हाला इथे जायचं आहे. श्युरिटी बॉन्ड इथे तुम्हाला गरजेचं लागणार आहे. सो कॅन्डिडेट सिलेक्ट होणार आहे, त्यानंतरची ही प्रोसेस आहे. सो कॅन्डिडेट सिलेक्टेड फॉर द अबव पोस्ट हॅव एक्झिक्यूट अ श्युरिटी बॉन्ड फॉर अ स्टिप्युलेटेड अमाऊंट ॲज मेन्शन बिलो. सो E4 to E7 ज्यांचं वेतन आहे, ॲप्लिकेशन सिक्युरिटी बॉन्ड इथे 2 लाखाचं असणार आहे. ट्रेनिंग कॉस्ट 43,000 रुपये. 3 वर्ष तुम्हाला हा बॉन्ड आहे. E1 to E5 W5 W8. सो पूर्ण माहिती इथे दिलेली आहे. रिझर्वेशन रिलॅक्सेशन ॲज पर गव्हर्नमेंट नॉर्म्स इथे असणार आहे तुम्हाला. सो SC ST साठी 5 वर्ष, OBC साठी 3 वर्ष, PWD साठी 10 वर्ष. सो त्यानुसार तुम्ही रिझर्वेशन जे आहे ॲप्लिकेशन इथे करू शकता. पे स्केल आपण बघितलेलं आहे कशा प्रकारे इथे असणार आहे ते. सो आता अप्लाय कसं करायचं आहे बघा. सो ऑनलाईन तुम्हाला अप्लाय करायचं आहे. ऑफिशियल वेबसाईटवरती लिंक आहे. मी तुम्हाला लिंक जी आहे तुम्हाला ती सुद्धा ऑनलाईन अप्लाय करायची डायरेक्टली डिस्क्रिप्शनमध्ये मिळेल. दिलेल्या लिंकवरती क्लिक करून तुम्ही इथे ऑनलाईन अप्लाय करू शकता. 16 मार्चपासून अर्ज सुरू झालेले आहेत. 15 एप्रिल शेवटची तारीख असणार आहे. सो लवकरात लवकर अप्लाय करा ज्यांना अप्लाय करायचं आहे. बाकी संपूर्ण प्रोसेस जी आहे ती इथे दिलेली आहे. सो इम्पॉर्टंट सगळ्या माहिती सगळ्यांनी वाचा आणि त्यानंतरच तुम्हाला इथे अप्लाय करायचं आहे. सो ऑनलाईन ॲप्लिकेशनची लिंक तुम्ही ऑफिशियल वेबसाईटवरती इथे ही डायरेक्टली लिंक आहे. सो लिंकवरती क्लिक केल्यावर तुम्हाला अशा प्रकारचे इंटरफेस ओपन होईल. सो कोणत्या पदांसाठी तुम्ही अप्लाय करणार आहात ते तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे. त्यानंतर तुमचा इथे आधार कार्ड नंबर तुम्हाला हे करायचा आहे कॉन्ट्रॅक्ट बेसिसवरती जे आहे टर्म्स. त्याच्यानंतर जर तुम्ही MMRCL एम्प्लॉई असाल, येस नो सिलेक्ट करायचं आहे. इथे तुम्हाला प्लीज अपलोड अ स्कॅन कॉपीज फोटोची, त्याच्यानंतर सिग्नेचर, रिझ्यूम तुमचा, पे स्लिप जी तुमची, कारण की एक्सपिरियन्स गरजेचा आहे त्याच्यामुळे जे तुम्ही आधी काम करत आहात ती पे स्लिप,
पर्सनल इन्फॉर्मेशन तुमची पूर्ण इथे तुमचं पूर्ण नाव, वडिलांचं नाव, आईचं नाव, स्पाऊस नेम, त्याच्यानंतर जेंडर, कॅटेगरी, डेट ऑफ बर्थ, मॅक्झिमम एज 35 इयर आहे. सो त्यानुसार तुम्हाला डेट इथे फिल करायची आहे. कास्ट व्हॅलिडिटी नॉन क्रिमिलियर कॅटेगरीमधून अप्लाय करत असाल तर मॅरिटल स्टेटस काय आहे, प्रेझेंट कॉन्टॅक्ट डिटेल तुम्हाला लिहायचे आहेत, एज्युकेशन क्वालिफिकेशन डिटेल इथे लिहायचे आहेत, एक्सपिरियन्स डिटेल तुम्हाला इथे लिहायचे आहेत पूर्ण, आणि डिक्लेरेशन आहे. त्यानंतर तुम्ही इथे सबमिट जे आहे ते करू शकता. सो अशा प्रकारे ऑनलाईन तुम्हाला अप्लाय करायचं आहे. त्यानंतर सिलेक्टेड कॅन्डिडेटसाठी इंटरव्ह्यूसाठी तुम्हाला जे आहे ते बोलवण्यात येईल. सो संपूर्ण या पदांची माहिती व्हिडिओमध्ये दिलेली आहे. तरीसुद्धा अजूनही काही प्रश्न असतील, डाऊट असतील तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये जे आहे ते विचारू शकता. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त व्हिडिओला शेअर करा. ज्यांना नोकरीची आवश्यकता आहे त्यांच्यापर्यंत हे व्हिडिओ पोहोचतील. त्याच्यामुळे व्हिडिओला शेअर प्रत्येकाने नक्की करा. पुन्हा एकदा भेटूया अशाच एका नवीन आणि महत्त्वपूर्ण व्हिडिओसोबत. तोपर्यंत बाय मित्रांनो.